तुम्ही मागला ब्लॉग बघितला असेल की आम्ही महानंदी येथे होतो. तिथून आम्ही आता तिरुपती येथे आलो आहेत. रात्रीच्या 7-8 वाजता आम्ही इथे पोहोचलो. नंतर इथे आले आम्ही लगेच रांगेमध्ये लागलो, जे की आता दर्शनासाठी पास भेटणार होते. 5-7 तास आम्हाला इथे थांबावं लागलं, कारण 12च्या पुढून इथे पास भेटणार होते. आम्ही 7 वाजलं तेव्हापासून इथे बसलो होतो. नंतर 12च्या पुढून पासला सुरुवात झाली. नंतर आम्ही पास वगैरे घेतल्या. तिथेच आम्ही श्री विष्णू निवास या स्थानी झोपायची पण सोय आहे. मग तिथं आम्ही रात्री झोपल्या वगैरे तिथं जेवण वगैरे केल्या. आणि सकाळी हे बघा श्रीशाचे मस्ती आंघोळ वगैरे केल्या. मग श्रीशाच्या डॅडीला अशी मेकअप वगैरे करत होती. आम्हाला 2 दिवसाचा पास होता, म्हणजे 2 दिवसानंतर दर्शन भेटणार होतं. मग काय करावं असं विचार करत आम्ही चेन्नईच्या जवळ असल्या नेल्लोर येथे बीचवर जाणार होतं. मग तिथे गेलो बीचवर. मग 2 दिवस काय करायचं, मग तिथं फिरणं होते. म्हणजे ते समुद्र आहे. मग ते बीचवर गेला. खूप छान असा समुद्र आहे. तुम्ही जरी तिकडे गेला तर नक्की तिथे जा, आणि खूपच मस्त आहे. मग तिथं खूप एन्जॉय केला. श्रीशानं पण खूप एन्जॉय केला. पहिल्यांदाच मी पण गेले, पहिल्यांदाच श्रीशा पण तिथे गेली, आणि खूपच मस्त वाटत होतं. मग नंतर श्रीशा खूपच भीत होती, त्यामुळे तिला पाण्यामध्ये जास्त काय नेलं नाही. ती खूप लढत होती. नंतर आम्ही फोटोज वगैरे बाहेर बसून मी काढल्या. श्रीशानं पण खूपच वाळूमध्ये मस्ती केली. अशी वाळूमध्ये खोपे वगैरे करत होती. नंतर पाण्यामध्ये खूपच छान असे शिंपले वगैरे होते, ते थोडेसे मी हातात घेतले आणि फोटो वगैरे काढले. श्रीशा कंटिन्यू मातीमध्ये म्हणजेच वाळूमध्ये खेळण्याचं चालू होतं. ती पाण्यात कशी चालणार. तिथून आम्ही कुठं पुढे गेल्या हे बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा.